नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. तर आज आपलं हे पूर्ण 2 एकराचं क्षेत्र आहे आणि आपण याच्यावर तुरीची लागवड दिनांक 13 जूनला केलेली आहे. आणि हा जो तूर प्लॉट आहे याला 5 दिवस झालेले आहे आणि 5 दिवसामध्ये आपण या तुरीची क्वालिटी आणि उगवण शक्ती पाहू शकता. ठीक आहे. तर ही तूर जी आहे आपण टोकन यंत्रानं टोबलेली आहे आणि नंतर मग ड्रीपने याला पाणी दिलेलं आहे. तरी आता हे पाणी ड्रीप असल्यामुळं खूप कमी पाण्यामध्ये आणि ऐन 5 दिवसामध्ये तूर चांगली मस्त 2 पाणी घेऊन चांगली उगवण शक्ती झालेली आहे. तर ह्या तुरीची व्हेरायटी आहे चारू आणि आपण हिचं अंतर घेतलेलं आहे 4चे बेड फाडून 1 बेड सोडून 1 बेडवर, म्हणजे आपली तूर हे आपली 8 फुटावर आलेली आहे. तर आपली यासाठी बेड आहे, पण यावर्षी आता याच्यावर पाणी नसल्यामुळे आपण याच्यावर कसलंही तणनाशक न मारता डायरेक्ट आपण याच्यावर तुरीची लागवड केली आणि ड्रीप हातरून याला पाणी दिलं. आता तुरीची उगवण झालेली आहे, तर आपण याच्यावर आपण 10 ते 15 दिवसानं डायरेक्ट आपण याच्यावर ओडिसी किंवा परसूट हेच तणनाशक मारून डायरेक्ट याच्यावर आता आपण कचऱ्याचं नियोजन करू. तर आपल्याला हा जो मधात जागा खाली आहे आपल्याला याच्यावर तर काय आता मारायचं कामच पडत नाही, कारण आपला कचरा पहिला तर ह्या बेडवरच वापणार आहे. जेवढं आपण पाणी वळलेलं आहे त्याच्यावरच वापणार आहे, तर आपल्याला त्याच्यावरच ओढीचा खर्च येणार आहे. बाकी हे जे आहे मधातलं तोपर्यंत मग आपण ह्या कचरा येईपर्यंत आपलं ग्लायसिलनच आपण याचं मधातलं पूर्ण कचऱ्याचा नायनाट करू शकतो. आणि हा जो मधातला बेड आहे ह्या बेडवर सध्या तरी काही नाही केलं आपण याच्यावर आपल्याला भाजीपाला किंवा चवळी, भेंडी, गवार यासारखी पिकं आपल्याला ह्या मधातल्या बेडवर घ्यायचे आहे. त्याकरता आपण हा बेड असाच खाली ठेवला आणि लवकरात लवकर त्याच्यापासून आपल्याला जागासुद्धा खाली होऊन जाते. सोयाबीन काही ह्या जमिनीवर होत नाही. सोयाबीन एकदम जमीन हे जे पाहिलं आपण तर एकदम हलकी मुरमाड अशी जमीन आहे, त्यामुळे इथं सोयाबीनचं नियोजन काही आम्ही केलेलं नाही आहे. फक्त तूर आणि इथं तूरच 8 फुटावर लावलेली आहे. तरी आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणि यानंतर पुन्हा तुरीची काय कंडिशन राहते ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगू. तोपर्यंत नमस्कार.